त्यांनी लढवली आणि 2019च्या निवडणुकीला वंचित बहुजन आघाडीतून त्यांना उमेदवारी मिळाली. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब आंबेडकर त्यांच्या प्रचारासाठी आले. त्या मंचावर सुखोबा तुमच्यापेक्षा भारी भाषण केली. त्यावेळेला हिंदू मुस्लिम बौद्ध भाई भाई एका मयात गळ ख्रिश्चन आम्हीच सगळ्यांची नावं घेतली. सगळे आपण एकत्र केलं पाहिजे. आणि ही विधानसभेची निवडणूक आहे आणि निवडणूक झाल्यावर काय ते वेगळंच बोलायला चालू केलं. सुरुवात झाली धनगर समाजाला अन्याय होतोय, समाजाला अन्याय होतोय, समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. ते समाजाचं बोलता बोलता ते एकदमच कुणाला तरी खुश करण्यासाठी, वर बसलेल्या मुख्यमंत्रीच्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीला खुश करण्यासाठी त्याच्याकडनं काहीतरी आणि एखादं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळते का, काय पदरात पडते का, हे मंत्रीपद खिशात पडते का, ह्या प्रयत्नासाठी त्यांनी आता मी किती हिंदू आहे आणि कसे मुस्लिम समाजाला, ख्रिश्चन समाजाला, बौद्ध समाजाला, सगळ्या समाजाला संपवलं पाहिजे आणि आम्ही एकटंच जगलं पाहिजे अशी भाषणं करायला. ही जग जी नगरी आहे, ग्रामपंचायत होती आता नगरी आहे, ती पूर्वीपासून पुरोगामी विचाराचं शहर राहिलेलं आहे. सरांनी सांगितलं, अजून जानकर साहेब बोलणार आहे तर ते तुम्हाला चांगले मुद्दे मांडतील. तरी सांगितलं पूर्वी एकामेकाच्या कार्यक्रमाला जात असताना 12 किलोमीटर सुद्धा ह्या गावात आहे, बाजारपेठेत आहे, प्रत्येक समाजाची लोक ह्या ठिकाणी राहिली. मुस्लिम समाज ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे, लिंगायत समाज ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. प्रत्येक समाजातल्या घटकातली लोक ह्या ठिकाणी राहतात. कधी कोशात भांडण नाहीत, काय कुणाचा वाद नाही, एकामेकाच्या कार्यक्रमात जातात, एकामेकाचे सण साजरे करतात, एकामेकाच्या सुखात दुःखात ही लोक आनंद साजरा करायला, दुसऱ्याचं दुःख कमी करायला भाग घेतात. अशा शहरात दुर्दैवाला असा व्यक्ती निवडून गेला की जो स्वतःच्या स्वार्थासाठी कधीही आपला विचार बदलू शकतो आणि कधीही कुणाच्याही भांडण लावू शकतो. दुर्दैव आहे.